वो अलग ही लेवल का बंदा था। कितीदा त्या काठीच्या कामावर जाऊ का मला काय कळेना झालंय बरं का आता. हा संचित कुठं निघाला तू कामाला जा बरीत न पटकन थांबू नको इथं. नाही म्हणजे भाऊ तुम्हाला सुद्धा कंटाळा आला असेल बरं काही काम बघून बघून. आता तर भाऊ इथलं काम काय राहिले मध्ये का सगळं झालं हो. फक्त विषय राहिला ते म्हणजे फर्निचर मधली जी 2-3 बोर्ड होती का तेवढीच लावायची राहिली ते पण फर्निचर वाल्यानं कापले नव्हतं का त्याच्यामुळे राहिलं होतं दुसरं काय नाही. पण इथं बघाल तिकडं हिकडं गुलाबी हिकडं पण गुलाबी हिकडं पण गुलाबी हिकडं पण गुलाबी आबे सगळीकडे गुलाबी गुलाबीच करून टाकली ती ह्यांनी. गुलाबी आखे जो तेरी देखी आणि फॅन जोडा लागला जोड जोड मी सगळं बसवून टाकतो. पहिला तर वरच्या हॉल मधलं जेवढं फॅन होतं का 2 तेवढं लावून टाकलो. टोंबडम टाण्याव मला पण जमा लागले बरं काही करायला. आणि सगळ्यात घाण सवय लागली म्हणजे रस्सा बघितला का मोबाईल चालू करायचा आणि बॉडी बघायची. जाऊ द्या 3 रूम मधला आपण फॅन बसवून घेतले बरं का. राहिले शेवटचे ते म्हणजे गेस्ट रूम ह्यामध्ये तेवढं पीओ आपल्याला क्वालिटी वाटायला लागले एक नंबर दिसते. आता वरच्या मधले तर जेवढं काय फॅन होतं का तेवढं सगळं बसवून घेतलं. आता राहिले ते म्हणजे खालचं फक्त. तभी वो साहिल के चचा हमको बोली की तुम बच्चा लोग पान बिन खाते की नाही. हम बोले खाते की नाही क्यों नाही खाते. मस्तपैकी पानाचा येडा तयार करून दिला बरं का चचानं. मस्तपैकी खाल्लो असलं फिरायला लागलो तर खाई के पान बनारस वाले वाटा लागलो तुम्हाला. हमारा वो जो आनंद था ना वो ज्यादा देर नहीं टिका क्योंकि हमको शिडी लाने को जाना था. हा बे साहिल्या आपल्याला शिडी लागायच्या म्हणल्यावर नीट जाऊन त्यांना धरू बिरू लागाव की. हा सोयल्या माझा ऐकला का की त्यामुळे जाऊन डायरेक्ट शिडी बिडी धरा लागला होता. अच्छा बच्चा इसका शादी करना पडेगा अभी. 10 किलो सुद्धा वजन नसेल बरं का शिडीचा. तेवढ्यासाठी मला गाडी घ्यायला लावला ह्याने. आणि शिडी आणण्याचं कारण एवढंच होतं की इथल्या लाईटी आपल्याला बसवा येत नव्हत्या तेवढ्यासाठी आणला शिडी. मला तर वाटायला लागला ह्याने काय तर कांड करते बघा माझा त्याशिवाय काय गप्प बसत ना. कुठं आणि कसं चलो बे हिथनं जर शिडी बिडी मोडली तर कायच खरं नाही बघा माझं. और ऐसी सिच्युएशन में मैं कैसे आगे आ जाता हूं माहितीये का तुम्हाला. कसं आहे माहितीये का अनिकेत तर काय करू शकत नाही त्यामुळे मलाच करावं लागतंय. मोडलं तरी चालतंय पण मीच करणार. फक्त आणि फक्त एवढ्या 3 लाईटी लावायच्या होत्या का तेवढ्यासाठी एवढी शिडी घेऊन आला आणि एवढा जीवाचा आटापेटा केलोय बघा मी. आणि बेडरूमचा जी बोर्ड आहे का त्याच्या वायरी कमी पडल्या होत्या का त्याच्यासाठी अनिकेतनं डायरेक्ट प्रोफेशनल जुगाड करून टाकलाय बघा. अनिकेतला म्हणलं तुझा जुगाड कर म्हणजे तोपर्यंत किचन मधला फॅन तेवढा लावून घेतो मी. हा बे साहिल्या तुला प्रेडिटर मला प्यायला आणि म्हणलं तो डायरेक्ट तो फोडून बिडून बघायला लागला. तू तर म्हणला होता पेत नाही पण तरी पण चव बघून सांग मला एकदम कसं क्वालिटी लागते का नाही. एकदम कडक माल शैलेच्या एकदम डोक्यामध्ये मुंग्या गेल्या बरं का. आणि ह्याच बेडरूम मधली स्ट्रीप पण लावायची राहिली होती बरं का ती पण लावून घेतलो. हिथला आणि कितना बोर्ड तर लावून घेतली बरं का. पण इसका कुछ तो जुगाड करना पडेगा क्योंकि ऐसा ओपन नाही रख सकते. वो वाजिद भाई कुछ ना कुछ करेगा उसका. एक आहे सुद्धा करू शकत नाही हो. त्यामुळे वाजिद भाई काय मला माहिती का माझे मी करतो मला तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि इकडे सोयल्या कसलं बसले बघा की खाली बघ डोळच काढीन. आता मात्र या कामावर येऊन मी कंटाळलोय बरं का. त्यामुळे पुढल्या बरं काय यायची माझी इच्छा नाही कारण आपण काम फायनल करून टाकलेलं आहे. अभि सीधा कर पे चलो. तुम्हाला जर ब्लॉग आवडला का लाईक शेअर फॉलो कमेंट तेवढा नक्की